काय असते सिस्टम? सिस्टम चांगली तर आपलं शहर चांगलं, सिस्टम खराब तर आपल्या शहराची अवस्था खराब. शहराच्या विकासात जेव्हा जनतेचा आवाज दुर्लक्षित केला जातो तेव्हाच सिस्टम खराब होते. प्रशासन निरंकुश होते, भ्रष्ट प्रवृत्ती थैमान घालू लागतात, विकासाच्या वाटा बंद होऊ लागतात. हे खरोखर थांबायचे असेल तर जनतेचा आवाज बुलंद झाला पाहिजे. हाच नाशिककरांचा आवाज नाशिक ढोल इतका बुलंद करण्यासाठी आम्ही येत आहोत. आपलं नाशिक, आपला आवाज. नमस्कार, मी रेणुका. तुम्ही बघताय आपलं नाशिक, आपला देश, आपला राज्य या विशेष बातमीपत्रात स्वागत. देशभरातील सविस्तर बातम्या आपण बघणारच आहोत, पण प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. वर्ध्यात 12 वर्षीय चिमुरडीची निर्घृण हत्या, परिसरात संतापाची लाट. अकोल्यात अवैध गुटखा कारखान्यावर मोठी धाड, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. अमरावतीत भटक्या कुत्र्याचा चिमुरडीवर हल्ला, नसबंदी मोहिमेवर पुन्हा प्रश्नचिन्ह. एमपीएससी ऑनलाईन परीक्षेला स्थगिती, काँग्रेसचे 9 दिवसांचे उपोषण मागे. पुण्यात एफडीएची धडक कारवाई, सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर छापा. आता बघूयात सविस्तर बातम्या. वर्धा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोठा गावात एका 12 वर्षीय अल्पवयीन चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. रोठा गावात एका 12 वर्षीय अल्पवयीन चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. शाळेतून घरी परतल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली असून सायंकाळी जेव्हा मृतदेहाची अवस्था पाहण्यात आली तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात लैंगिक अत्याचाराचाही संशय असून याची गंभीर दखल घेत या गुन्ह्याचा तपास तातडीने करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची तब्बल 14 पथके आणि तांत्रिक तपासासाठी 2 विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. संशयाच्या आधारे सध्या 3 जणांची कसून चौकशी सुरू आहे. तपासामध्ये डिटेक्शनसाठी काही महत्त्वाची माहिती आम्हाला मिळालेली असून त्या माहितीवर काम चालू आहे. त्या माहितीवर काही लोकांची पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे. लवकरात लवकर गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. यामध्ये मी स्वतः आणि ॲडिशनल SP बारकाईने पर्यवेक्षण करत आहे. या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईची फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या FIR मध्ये पण तसे लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे आणि घटनास्थळाच्या परिस्थितीचा ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे. यावर आम्ही मेडिकल ओपिनियन घेणार आहेत आणि त्यामध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल. दरम्यान या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. अकोल्यातून एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई समोर आली आहे. प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला निर्मिती विरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने MIDC परिसरातील एका अवैध गुटखा कारखान्यावर धाड टाकली. अन्न व औषध प्रशासन आणि MIDC पोलिसांनी संयुक्तपणे रचलेल्या या जाळ्यात हा संपूर्ण बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त झाला. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात तयार गुटखा, सुगंधी पान मसाला, कच्चा माल आणि गुटखा बनवण्यासाठी वापरण्यात येणारी अद्ययावत यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. या धडक कारवाईत तब्बल 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर या प्रकरणी कारखान्याचा मुख्य संचालक गौरव शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्ह्याचे गांभीर्य पाहता त्याच्यावर थेट मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज अकोला जिल्ह्यामध्ये MIDC फेज 4 मध्ये 2 दिवसापूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती. या ठिकाणी बनावट सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा कारखाना असल्याची
गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही आपल्याकडे अधिकारी कमतरता असल्यामुळे आम्ही वाशिम आणि अमरावती जिल्ह्याचे अधिकारी बोलवले आणि सकाळी 6 पासून आम्ही आजही पाळत ठेवलं होतं याच्यावर आणि 9:30च्या आसपास आम्ही मध्ये एंट्री केली, रेड केली. तर त्यावेळेस गुटखा बनवण्यासाठी 3 कामगार कार्यरत होते. तर त्या ठिकाणी आम्हाला गुटख्याला पॅकिंग करण्यासाठी जे मटेरियल लागतं, लेबल लागतात, जो मोठा साठा आढळून आला, जे रॉ मटेरियल असतं तो साठा आढळून आला, तसेच जे मशिनरी आहेत त्या मशिनरी देखील आढळून आलेल्या आहेत. तर ते 3 आरोपींना विचारणा केल्यास त्यांनी सांगितलं की हा एक गौरव शर्मा नामक व्यक्ती जो आहे ते सगळं रॅकेट चालवत आहे. दरम्यान या कारवाईमुळे अवैध गुटखा माफियांचे धाबे तणावले आहेत. न्यूज डेस्क आपलं नाशिक. अमरावती शहरातील रुक्मिणी नगर परिसरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 वर्षीय सनिधी सचिन कावरे हिच्यावर अचानक मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महानगरपालिकेच्या भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. प्रभाग क्रमांक 12 मधील साई हॉस्पिटल जवळ ही घटना घडली. सनिधी ही परिसरात खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सनिधीचे वडील सचिन कावरे हे महापालिकेच्या घंटागाडीवर चालक म्हणून कार्यरत आहेत. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित मोकाट कुत्र्याला पकडण्यात आले. दरम्यान परिसरातील नागरिकांनी मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या आणि नसबंदी मोहिमेतील निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त केलाय. आणि खूप दिवस झाले की अजी म्हणजे 1.5-2 महिने होऊन राहिले, कुत्र्यांचं खूप वाढून गेलं आणि आताच नाही तर असे खूप जणांना आमच्या इकडे कुत्रे चावले, पण नाही कोणी महानगरपालिकेवाले ऍक्शन घेऊन राहिले की नाही कोणी कुत्र्याला पकडत, कोणी सांगत. आज जर ती वेळ आलीच नसती माझ्या मुलीवर, आज सकाळी 2 जणांना ते कुत्रं चावलं, तेव्हा जर ते कुत्र्यावर ऍक्शन घेतली असती तर ही वेळ आलीच नसती. अमरावतीत मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. न्यूज डेस्क आपलं नाशिक. एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईतील एमपीएससी कार्यालयासमोर काँग्रेसकडून सुरू असलेलं 9 दिवसांचं साखळी उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन परीक्षेला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच पुढील निर्णय घ्यावेत अशी मागणी जिल्हाध्यक्ष आबा दळवी यांनी केली आहे. देखिए, ये 9 दिन का अनशन का इम्पैक्ट तो सरकार के ऊपर हुआ है, क्योंकि सरकार देख रही है पिछले 10-12 दिनों में हर जिले में विद्यार्थी जो सड़कों पे आए हुए और बड़े बड़े आंदोलन हो रहे हैं. और ये जो हमारा 9 दिन का यहाँ का जो प्रेशर है, हमने जो एमपीएससी के ऊपर डेवलप किया, उसकी आज जीत हुई है. और आज सरकार ने ये जो परीक्षा है वो अगले 1 साल तक ऑफलाइन सिस्टम से लेने का उन्होंने जाहिर किया है. हमारा ये आंदोलन शुरू होगा क्योंकि हमारी प्रमुख मांग यही थी कि ये ऑफलाइन पद्धति से हो जाए, नॉर्मलाइजेशन पद्धत जो सिस्टम है उसको रद्द किया जाए और आगे जो भी आप निर्णय लोगे तो आप विद्यार्थियों के साथ, विद्यार्थी संगठनों के साथ और जो क्लासेस चला रहे हैं उनके साथ डिस्कस करके आप जो आगे का निर्णय लेंगे वो आपने निर्णय लेना है. तो ये आंदोलन अभी टेम्पररी स्थगित हुआ है, ऐसा नहीं है कि ये कैंसिल हुआ है या रद्द किया गया है. हम आगे भी ये आंदोलन शुरू रखेंगे जब तक विद्यार्थियों के ऊपर अन्याय होगा, जब ये आंदोलन बढ़ेगा. राहुल गांधी जी ने आपने देखा होगा 15-20 दिन पहले छात्रों की गूंज करके पूरे भारत में ये आंदोलन छेड़ा था, वो इसी का एक भाग है. हम हर वक्त जब भी विद्यार्थियों के ऊपर अन्याय होगा, ये छात्रों की गूंज जो है वो केंद्र सरकार और राज्य सरकार के कानों में बड़े जोर से गूंजेगी. और जब ये आंदोलन होगा, हम कांग्रेस के लोग इसको बढ़ चढ़कर बच्चों को सपोर्ट करेंगे और बच्चे भी हमारे आंदोलन में सहभागी होंगे. सिया गोयल प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील सियाच्या वडिलांचं दुकान एफडीएने सील करत सुमारे 8 लाखांचा माल जप्त केलाय. सिया गोयल प्रकरणात एफडीएने मोठी कारवाई केली आहे. तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानंतर पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील सिया गोयलच्या वडिलांचं दुकान सील करण्यात आले. व्यवसायाचा परवाना नसल्याचा आणि निकृष्ट दर्जाचा माल आढळल्याचा आरोप आहे. कारवाई दरम्यान सुमारे 4,000 किलो 8 लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलाय. न्यूज डेस्क आपलं नाशिक.
मुंबईलगतच्या विरारमधील अर्नाळा समुद्रकिनारी गुरुवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या 4 अल्पवयीन मुलांपैकी 2 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर एका मुलाला सुखरूप वाचवण्यात यश आलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी आज हृदयद्रावक घटना घडली. समुद्रकिनारी फिरण्यासाठी 4 अल्पवयीन मुले आली होती. यापैकी 3 मुले समुद्रात पोहण्यासाठी उतरली. अचानक आलेल्या जोरदार लाटांमुळे त्यांचा तोल गेला. मुले पाण्यात वाहून जाऊ लागली. स्थानिक नागरिक आणि जीवरक्षकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले. एका मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, मात्र 2 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत दोन्ही मुले नालासोपारा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. या मुलांचे वय 10 ते 14 वर्षांच्या दरम्यान होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. दरम्यान पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने नागरिकांनी समुद्रात उतरणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. सोलापुरात शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. एका ऑटो रिक्षामध्ये तब्बल 20 विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोंबून जीव धोक्यात घालणाऱ्या या प्रकारामुळे आरटीओ, वाहतूक पोलीस आणि शिक्षण विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोलापुरात एका ऑटो रिक्षामध्ये तब्बल 20 शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोंबून त्यांचा जीव धोक्यात घातला जातोय. या प्रकारावर आरटीओ, वाहतूक पोलीस आणि शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होते. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. बातम्यांचा ओघ असा सुरू राहील, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपलं नाशिक. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरकयातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन, तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुटलेली खेळणी, उद्याने भकास, चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास. बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरकयातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन, तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज.
तुटलेली खेळणी, उद्याने भकास, चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास. बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा बातमीपत्रात स्वागत. डोंबिवली ठाकुर्ली दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये सीटवरून झालेल्या किरकोळ वादाचं हाणामारीत रूपांतर झालं. या घटनेत 3 जण जखमी झाले असून डोंबिवली जीआरपीने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकादरम्यान लोकलमध्ये हाणामारीची घटना घडली. सीटवर बसण्याच्या कारणावरून 2 प्रवाशांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत प्रितेश कनोजिया, राजू वाघे आणि साहिल खंदारे जखमी झालेत. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. ठाकुर्ली स्थानकात काही अज्ञात तरुणांनी डब्यात प्रवेश करून मारहाण केल्याचा आरोप आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झालेत. प्रितेश कनोजिया, वय 31 वर्ष, राणा टिटवाळा, हे अंबरनाथ स्लो ट्रेनने प्रवास करत होते. ते घाटकोपर येथून चढले. घाटकोपर येथून लगेचच्या डब्यामध्ये चढले आणि सदरची गाडी ही 23:52 डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे आली. त्या गाडीमध्ये राजू वाघे, वय 19 वर्ष, आणि त्याचा मित्र साहिल खंदारे, वय 19 वर्षे, हे त्या डब्यामध्ये चढले. प्रितेश हा लगेच डब्याच्या बाकावरती झोपलेला होता. तर राजू वाघे याने त्याला उठायला सांगितलं, मला बसायला जागा दे असं बोलला. त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली आणि वादावादीचं रूपांतर मग त्यांच्या भांडणामध्ये झालं. तर राजू वाघे यांनी त्याच्या हातातलं कडं जे आहे ते काढलं आणि त्यांनी प्रितेश कनोजिया यांना मारहाण केली. त्यावेळेस पोलिसांना कॉल आला वगैरे. पोलीस ती गाडी अटेंड करत होते ठाकुर्लीला, परंतु तेवढ्याच्यामध्ये गाडी निघून गेली. सदरची गाडी जीआरपी पोलिसांनी, कल्याण यांनी अटेंड केली ती गाडी आणि दोघांना खाली उतरून वगैरे त्यांना उपचारासाठी वगैरे सायन हॉस्पिटल इथे घेऊन गेले. सायन हॉस्पिटल त्यांचे उपचार चालू आहेत वगैरे. दोघांचं स्टेटमेंट वगैरे घेतलं. आमची पोलीसची टीम, आमचे PI चव्हाण साहेब, PSI भिलारे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत. या प्रकरणी डोंबिवली जीआरपी कडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. मुख्यमंत्र्यांच्या वीज बिल माफीच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी धाराशिवमध्ये ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. स्मार्ट मीटर योजनेविरोधात महावितरण कार्यालयासमोर रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी स्मार्ट मीटरची तोडफोडही करण्यात आली. धाराशिवमध्ये ठाकरे गटाने स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन छेडले. महावितरण कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनादरम्यान स्मार्ट मीटरची तोडफोडही करण्यात आली. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करण्याची मागणीही करण्यात आली. विधानसभेतही याबाबत मी आवाज उठवला होता, पण ही लढाई फक्त विधानसभेत लढून जमणार नाही, तर ही लढाई रस्त्यावरही लढावी लागणार आहे. कारण सरकार किती निगरगट्ट आहे आणि त्यांचा राजहट्ट जो असतो स्मार्ट मीटरच्या बाबतीतला तो पूर्णच करत आहेत. आणि शेतकऱ्यांना, सर्वसामान्य ग्राहकांना हे बाहेरून त्यांच्यावर जबरदस्ती करून, त्यांना भीती दाखवून आणि अशा पद्धतीचं स्मार्ट मीटर बसवत आहेत. आणि त्यामुळे एखाद्या ग्राहकाचं जर 500 रुपये बिल येत असेल तर 2-2 हजार रुपये बिल जाते. ही स्मार्ट लूट आहे आणि ह्या स्मार्ट लुटीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन आज सुरुवात केलेली आहे. वीज बिल माफीची घोषणा फसवी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. धाराशिवमध्ये स्मार्ट मीटर बसवू देणार नसल्याचा इशाराही देण्यात आला. आता आपल्याला पाहायला मिळालं असेल, शिवसैनिकांनी त्या ठिकाणी स्मार्ट मीटर फोडले. आज धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं महावितरणच्या आणि या महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन आम्ही विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात या ठिकाणी केलेलं आहे. आणि निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितलं आज की अवेळी होणारं जे लोडशेडिंग आहे ते सर्वप्रथम बंद करा. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होणारी लूट बंद करा. मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये शब्द दिलेला असताना देखील की स्मार्ट मीटरची सक्ती ही केली जाणार नाही, परंतु तरी देखील महावितरणचे अधिकारी व्हॉट्सअप ग्रुपवरती स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आम्ही त्यांना आज या ठिकाणी जाब विचारलाय आणि हे सगळं तात्काळ बंद करावं, अन्यथा
हे आंदोलन आज रस्त्यावर केलं, उद्या महावितरणच्या कार्यालयामध्ये करण्याची वेळ येऊ देऊ नका. आंदोलनानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रोबोटिक्स विषय शिकवणाऱ्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरिफ सय्यद असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणामुळे पालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपी आरिफ सय्यद हा संबंधित विद्यार्थिनीला ऑनलाईन पद्धतीने रोबोटिक्सचे शिक्षण देत होता. लहानपणापासून ओळख असल्याचा फायदा घेत त्याने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे कृत्य केले आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत. एक 14 वर्षाची मुलगी जी 9वीला आहे, ती रोबोटिक्सचं शिक्षण घेण्यासाठी आरिफ सय्यद नावाच्या एका शिक्षकाच्या घरी जात होती. ॲक्च्युली तो शिक्षक जो आहे तो अगदी लहानपणापासून म्हणजे ज्युनियर सिनियर KG पासून तिचा शिक्षक आहे. बऱ्याचदा ती मुलगी त्या शिक्षकांच्या घरी सुद्धा मुक्कामी थांबलेली होती. तिचा थोडासा विश्वास चांगला संपादन केलेला होता आणि 2-3 आठवड्याच्या पूर्वी त्या मुलीचा थोडंसं लैंगिक छळ करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याबद्दल तिनं घरी 1-2 दिवस काही सांगितलं नाही आणि तिनं तिच्या बहिणीला याच्याबाबतची माहिती दिली. त्यामुळं त्या बहिणीने लगेच पोलिसांना कळवलं. पोलिसांनी खात्री केली आणि पोलिसांची जेव्हा खात्री पटली तेव्हा लगेच त्यांनी पोलीस कंप्लेंट या आरिफ सय्यद याच्या विरोधात दिली. FIR दाखल केलेला आहे. कालच या शिक्षकाला आम्ही अटक पण केलेली आहे. आज कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेलं होतं. 17 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली. दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. बीड जिल्ह्यातील कडा येथे सामाजिक ऐक्य आणि सर्वधर्म समभावाचं एक सुंदर उदाहरण पाहायला मिळालं. संत मदन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना मुस्लिम तांबोळी कुटुंबाच्या वतीने वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची महापंगत आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या तब्बल 21 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा आजही श्रद्धा आणि उत्साहाने जपली जात आहे. कडा येथील संत मदन महाराजांची पालखी काल मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे रवाना झाली. पालखी शहरात दाखल होताच व्यापारी बांधव आणि मुस्लिम समाजातील तांबोळी कुटुंबाने दिंडीचं जंगी स्वागत केलं. रमजान तांबोळी यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची पहिली महापंगत आयोजित करण्यात आली. गेल्या 21 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या सेवेमुळे वारकरी संप्रदायातही तांबोळी कुटुंबाबद्दल विशेष आपुलकी आणि आदर व्यक्त केला जातो. यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख महंत बबन महाराज बहिरवाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यात भरपूर पाऊस पडावा आणि शेतकरी सुखी व्हावा, सर्वत्र सुख समृद्धी नांदावी अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करण्यात आली. आपली दिंडी कडा ते क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जाते आणि पहिलाच असणारा जो नाश्ता असतो, नाश्त्याची पंगत असते आणि वाटं लावण्यासाठी पूर्ण गाव असणारा हजर असतो आणि त्या सगळ्या गावाला किंवा आलेल्या सगळ्या वारकऱ्याला ज्यांची पंगत असते ते आमचे अलंकार रमजानभाई, बबलूभाई, अल्ताफभाई आणि या असणारे मार्केट कमिटीचे सभापती रमजानजी तांबोळी हे असणारे अतिशय प्रेमानं या सगळ्या वारकऱ्याला उत्कृष्ट अशा प्रकारचा नाश्ता देतात आणि सगळ्याचं स्वागत करतात. यातून या कडा शहरामध्ये असलेलं जे आपण ऐक्य म्हणतो, हिंदू इस्लाम ऐक्य, याचं असणारं दर्शन नक्कीच या असलेल्या ठिकाणी होतं आणि सगळे एका ठिकाणी येऊन अतिशय गुण्या गोविंदानं त्यांच्या नाश्त्याला हजर राहतात आणि सगळे वारकरी त्यांना अशा प्रकारचा आशीर्वाद देतात. ही परंपरा 21 वर्षापासून चालू आहे आणि पुढेही असणारी अशी चालू राहणार आहे. एकूणच धर्म, जात आणि पंथ या पलीकडे जाऊन माणुसकी आणि सेवाभाव जपणारी ही परंपरा
सामाजिक सलोखा आणि सर्व धर्म समभावाचा प्रेरणादायी संदेश देत आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. शेतीपंपाच्या 48,000 कोटींच्या वीज बिल माफीवरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केले. ही आकडेवारी पूर्णपणे बोगस असून शेतकऱ्यांच्या नावे मोठा घोटाळा करण्याचा हा डाव असल्याचा दावा त्यांनी केलाय. इतर क्षेत्रातील वीज चोरीचा भार शेतकऱ्यांच्या माथी मारला जात असून 18% चक्रवाढ व्याजामुळे हा आकडा 48,000 कोटींवर फुगवण्यात आला आहे, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या कृषी वीज पंपांची 48,000 कोटीची थकबाकी असल्याचा नवा शोध देवाभाऊंनी लावलेला आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. याचं कारण गेली अनेक वर्ष महाराष्ट्राचं ऊर्जा खातं आणि त्या ऊर्जा खात्याच्या अंतर्गत येणारे महापारेषण असेल, महाजनको असेल, महानिर्मिती असेल, त्या सगळ्या कंपन्या त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करताना दिसत आहेत. आणि ही जी थकबाकी आहे, ही थकबाकी म्हणजे इतर क्षेत्रामध्ये जी काय विजेची चोरी होती त्या वीज चोरीचा हिशेब लागत नाही, शेतकऱ्याच्या नावावर टाका, अशा पद्धतीचा हा सगळा हिशोब आहे. कारण शेतकऱ्याला हॉर्स पॉवरवर म्हणजे अंदाजानं वीज दिली जाते. म्हणजे जे इतर वापरत नाहीत ती उरलेली सगळी वीज शेतकऱ्याच्या नावावर टाकायची, चोऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नावावर खपवायच्या आणि शेतकऱ्यांनी एवढी एवढी वीज वापरली असं रेकॉर्ड तयार करायचं, असं गेली अनेक वर्ष चालू आहे. देवाभाऊ जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, ऊर्जा खातं त्याही वेळा त्यांच्याकडेच होतं. मी एकदा त्यांना भेटलेलो होतो आणि त्यांना विनंती केली की आमचे शेतकऱ्यांची काही थोडीफार त्यावेळी दुष्काळ सदृश परिस्थिती होती, थोड्याफार थकबाकी राहिल्या आहेत, विशेषतः मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या. कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या लिफ्ट योजना असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातला बागायतदार शेतकरी असेल किंवा उत्तर महाराष्ट्रातला नाशिक नगरचा शेतकरी असेल, त्यांना नियमित वीज बिल भरावंच लागतं. पण बाकीचे जे थकबाकीदार आहेत त्यांना एकदा काहीतरी योजना आणा सवलतीच्या दरामध्ये. यापूर्वीच्या सरकारने ज्या पद्धतीनं वीज बिल संपून टाकलेली होती तशी एक योजना आणायची विनंती करायला मी गेलेलो होतो. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मंगळूर नवघरे येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांवर अकार्यक्षमता आणि कामचुकारपणाचे आरोप करत गावकऱ्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असल्याचा आरोप करत संबंधित शिक्षकांची तातडीने बदली करण्याची मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. मंगळूर नवघरे येथे 12वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून येथे कार्यरत काही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. शाळेतील शैक्षणिक दर्जा घसरत असल्याने अनेक पालक आपल्या पाल्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश देत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे संबंधित 5 शिक्षकांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी कार्यक्षम आणि उपक्रमशील शिक्षकांची नियुक्ती करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी गावातच बेमुदत उपोषण सुरू केलंय. आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की आम्हाला हे जे कामचुकार शिक्षक हे इथून घालवण्यात यावे, इथे नवीन चांगले शिक्षक उपक्रमशील शिक्षक आणावे, एवढीच आमची मागणी आहे. या मागणीने पूर्ण न झाल्यास आम्ही आता सध्याच आमरण उपोषणासाठी बसलेलोच आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये. या प्रकरणी शिक्षण विभागाकडूनही परिस्थितीचा आढावा घेतला जात असून संबंधित तक्रारींची पडताळणी करून योग्य निर्णय घेतला जाईल असं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलंय. गावकरी त्यांच्यासोबत आम्ही पण आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याचं शैक्षणिक सगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व विकसित करणं आपणा सर्वांची जबाबदारी आहे. जेवढी गावकऱ्यांना शाळेविषयी तळमळ आहे तेवढीच तळमळ प्रशासनाला देखील आहे. आणि या प्रक्रियेमध्ये ज्या शिक्षकांवर गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे किंवा ज्यांच्या कामाविषयी त्यांनी नाराजी केलेली आहे त्यांची ऑलरेडी चौकशी सुरू आहे. चौकशीच्या अहवालानुसार त्यांना ते ज्या प्रकारचे त्यांचे दोष सिद्ध होतील त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दरम्यान विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.
यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. यानंतर भेटूयात 12च्या बातमीपत्रात. पण त्याआधी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्सवर. वर्ध्यात 12 वर्षीय चिमुरडीची निर्घृण हत्या, परिसरात संतापाची लाट. अकोल्यात अवैध गुटखा कारखान्यावर मोठी धाड, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. अमरावतीत भटक्या कुत्र्याचा चिमुरडीवर हल्ला, नसबंदी मोहिमेवर पुन्हा प्रश्नचिन्ह. एमपीएससी ऑनलाईन परीक्षेला स्थगिती, काँग्रेसचे 9 दिवसांचे उपोषण मागे. पुण्यात एफडीएची धडक कारवाई, सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर छापा. सिस्टीम काय असते? सिस्टीम चांगली तर आपलं शहर चांगलं, सिस्टीम खराब तर आपल्या शहराची अवस्था खराब. शहराच्या विकासात जेव्हा जनतेचा आवाज दुर्लक्षित केला जातो तेव्हाच सिस्टीम खराब होते. प्रशासन निरंकुश होतं, भ्रष्ट प्रवृत्ती थैमान घालू लागतात, विकासाच्या वाटा बंद होऊ लागतात. हे खरोखर थांबवायचं असेल तर जनतेचा आवाज बुलंद झाला पाहिजे. हाच नाशिककरांचा आवाज नाशिक ढोल इतका बुलंद करण्यासाठी आम्ही येत आहोत. आपलं नाशिक, आपला आवाज.